आम्हाला जरा आत्ताच्या जमान्यातलं आणि अगोदरच्या जमान्यात सांगून द्या. अगोदरच्या जमान्यात कसं होतं, घरी जायचे मुलगीला बघायला आणि पाहुणे जायचे, आई बाबा जाऊन सगळं ठरवून यायचं, नंतर लगीन जायत होतं. आणि त्यानंतर लगीन ठरवायचं आणि लगीन करून आल्यानंतर मुलगी कसं असतं, मुलगी राहायची घरामध्ये. मुलगी घरामध्ये राहिली तर मुलगा 4 दिवस 5 दिवस 8 दिवस तरी घरात जाऊन जेवत नव्हता. म्हणजे काय, नवरी घरात आहे म्हणून, नवरी मुलगी घरात आहे म्हणून आईच कधी दिली तेव्हा जेवायचं होतं, असं होतं. आणि आता तसं नाही, अगोदरच फोनावर झालेलं असतं आणि तुमचा हे आई बाबाला लावून द्या घरी आणि आमचे आई बाबा देतात, नाही दिलं तर आम्ही पळून जाऊ म्हणून सांगून झालेलं असतं. हे आता जमाना. आणि पहिल्या जमान्यात कसं होतं, राजामध्ये हे गावामध्ये राजा राहत होता आणि आता तसं नाही, राज्यामध्ये गाव राहतं. आणि राज्यामध्ये गाव नाही राहिलं तर सकाळची पोलीस पार्टी दारात येते, असं जातं. आणि पहिलं कसं होतं, बाई माणसं असं गोमाणूस मध्ये बसलं तर बाई माणसं जायत असताना डोईवर पदर घेऊन आणि मध्ये चप्पल पाहिजे असले तर हाती घेऊन जायत होते साईडने. आताचे नाही, रोडावर तुम्ही रोडावर आहे, तुम्हाला काय माहित आहे का नाही, रोडचं कडल साधा म्हणायचं आणि मधने जायचं असते बाई माणसं पदराला टाचण लावून. आणि अगोदरचं कसं होतं, घो माणूस हाफ कपडे घालत होतं आणि पुरी माणूस फुल कपडे वापरत होतं. आता तसं नाही. आता कसं आहे माहित आहे काय, आता माहित कसं आहे, पुरी माणूस हाफ कपडे वापरतंय आणि घो माणूस फुल कपडे वापरतंय. डिफरंट बघा याच्यामध्ये. आणि पहिलं कसं होतं, देवास सारी माणसं राहत होती, आता माणसासारा देव राहायला आहे. बघा थोडं फरक असं असतं फरक. आणि कसं असतं, सगळं बदल चाललेला आहे. पहिलं कसं होतं, घरामध्ये जेवायचं आणि बाहेर जाऊन हागायचं होतं. आता नाही, बाहेर खायचं आणि घरामध्ये येऊन हागायचं, असं असं चाललेलं आहे. काय करता येत नाही. सृष्टीचा नेमच चाललेला आहे, कलियुग आहे, काय करता येत म्हणजे येत नसतं. हे पद्धतीने चाललेलं आहे सगळं जरा ठाऊ. आणि आताचं कसं माहीत आहे का, अगोदरचं कसं होतं, हे पोट भरवायचं झालं तर राबून पोट भरत होतं. आणि आताचं नाही, काहीतरी आयडिया शोधायचं, बिन राबायची पोट भरतं का बघायचं होतं. आता बघायला जातं सगळं असं उलटा चाललं. आणि पहिलं अगोदरचं कसं होतं, खरं बोलायचं आणि पोट भरत होतं तिथं. आता काहीतरी खोटं बोलायचं आणि पोट भरायचं, हे सगळं चाललेलं आहे आता. असं सगळं उलटा चाललेलं आहे. पहिली लोक कसं शेती करून पोट भरत होतं, आताचे लोक शेती विकून पोट भरत, शेती विकून पोट भरावं लागलं. असं सगळं चाललेलं आहे. काय करायला नाही, आपण कसं आपल्या नेत्याने जायचं असतं, एवढं ठरवायचं कसं आहे ते आपण ठरवायचं.